नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये स्वागत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने येवला शहरात शिवसेना शिंदे गट मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला असून आता नागरिकांच्या विविध समस्या थेट सोडवल्या जाणार आहेत. या कार्यालयात दररोज भरणाऱ्या जनता दरबारामध्ये ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका, वीज वितरण यासारख्या महत्त्वाच्या प्रश्न व समस्यांवर संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने मार्ग काढले जाणार आहे. जनतेने आपल्या समस्या घेऊन या कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. या प्रसंगी कुणाल दराडे फाउंडेशनचे संस्थापक कुणाल दराडे, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके, शहर प्रमुख विशाल परदेशी, उपशहर अध्यक्ष विजय मोरे, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला. आज येवला येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा तत्कालीन मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार येवला लासलगाव मतदारसंघातील तमाम जनतेच्या सेवेसाठी येवला येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेचे जे काही प्रश्न असतील ते प्रामाणिकपणे सोडवण्याची जबाबदारी ही आमच्या सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांवर आलेली आहे. माझ्या समाविष्ट येवला तालुक्याचे तालुका प्रमुख आदरणीय पांडुरंग भाऊ शेळके, या येवला शहराचे शहर प्रमुख आदरणीय विशाल भाऊ परदेशी, त्याचप्रमाणे उपशहर प्रमुख आदरणीय विजयजी मोरे, आम्ही सर्वजण या ठिकाणी रोज या कार्यालयामध्ये बसून जनतेची सेवा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. कारण शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. जनसेवा हीच ईश्वर सेवा, हा धागा पकडून आम्ही या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. रोज तालुका प्रमुख या ठिकाणी लोकांची सेवा करण्यासाठी हजर असतील, शहर प्रमुख असतील. दर सोमवारी, आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी 11 वाजेपासून 2 वाजेपर्यंत मी देखील त्या ठिकाणी कार्यालयामध्ये उपलब्ध राहणार आहे. आणि जनतेचे काही ज्या अडीअडचणी असतील, ज्याला शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचं काम हे प्रामुख्याने माझ्या माध्यमातून मी करणार आहे. मग प्राण कार्यालयाच्या संदर्भात असेल, तहसील कार्यालयाच्या संदर्भात असेल, नगरपालिकेच्या संदर्भात असेल, BDO पंचायत समिती BDOच्या संदर्भात असेल, या सर्व डिपार्टमेंटला, प्रशासनाला च्या माध्यमातून या ठिकाणी जनतेची कामं आम्ही करून देणार आहोत. कारण आम्ही या मतदारसंघामध्ये दौरा केल्यानंतर लोकांच्या अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणींना लोकांना न्याय मिळत नाही आहे आणि तो न्याय मिळवून देण्याचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे, त्याचप्रमाणे माजी आमदार नरेंद्रजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यालय या ठिकाणी सक्रिय झालेलं आहे आणि भविष्यामध्ये आम्ही जनतेची कामं या माध्यमातून करणार आहोत. केंद्र शासन, राज्य शासन आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या एकूण सगळ्या स्कीमा जर बघितल्या तर जवळपास 76 स्कीमा आहेत आणि अनेक लोक या स्कीमांपासून वंचित आहेत. या 76 स्कीमा, या सर्व स्कीमांचा लाभ या ठिकाणी येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेला मिळाला पाहिजे. मग त्या अगदी लहान बालकं असो, किशोरवयीन मुलं असो, ज्येष्ठ नागरिक असो, माझ्या विधवा बहिणी असो, एकल महिला असो, अशा सर्व क्षेत्रातील सर्व समुदायाला, प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला त्या ठिकाणी न्याय मिळावा याच्यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. आणि मला खात्री आहे की इथे आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळेल. जनतेचे अतिशय छोटे छोटे प्रश्न आहे. कोणाला रेशन कार्डची अडचण आहे, कोणाला नाव कमी करायचं आहे, कोणाला नाव टाकायचं आहे, आधार कार्डचा विषय, अलीकडे गाजणारा जो SIRचा जो विषय आहे त्याच्यामध्ये पण लोकांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. त्या SIRसाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मदत करणार आहोत. या सगळ्या बाबींमध्ये आम्ही मदत करणार आहोत. दर सोमवारी या ठिकाणी जनता दरबार होत जाईल.
आणि जनतेचे प्रश्न सगळे समजून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे प्रत्येक 15 दिवसांनी या ठिकाणी जनता दरबार घेत जाणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते देखील प्रशासनाला बरोबर घेऊन जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि ही ॲक्च्युली सुरुवात तर खऱ्या अर्थाने नरेंद्र भाऊंनी 1992लाच केली होती. म्हणजे तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल की नरेंद्र भाऊ ज्यावेळेस जनता दरबार भरवत होते, अगदी आपल्या पारेगाव रोडला भाऊंचं ऑफिस होतं डॉक्टर सोनवणे सरांच्या समोर, आणि मी लहान असताना मी बघत होतो शेकडोनी लोक त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी घेऊन येत होते आणि नरेंद्र भाऊ त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करत होते. त्याच धर्तीवरती त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे आणि मी स्वतः कुणाल दराडे आणि आमची सगळी शिवसेनेची टीम या ठिकाणी काम करू आणि या तालुक्यातील तमाम जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू. आज येवला लासलगाव शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय उद्या आजपासून तर सक्रिय सुरू झाले. याच्या आधी देखील आम्ही काम करतच होतो, परंतु या कार्यालयाच्या माध्यमातून आम्हाला आज या मतदारसंघाचे प्रश्न सोडवायचे आहेत. आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे, माजी आमदार नरेंद्रभाऊ दराडे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय कुणालभाऊ दराडे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, आमचे शहर प्रमुख असतील, स्वतः मी असेल, आमचे सर्व युवा सेनेचे असतील, महिला आघाडीचे असतील, आम्ही सर्व प्रश्न जे वेगवेगळे प्रश्न असतील या संदर्भामध्ये, कुणाचं शिक्षकांचं काम असेल, कुणाचं नोकरीचे प्रश्न असतील, कुणाचे वेगवेगळे प्रश्न असतील, इथं प्रांत तहसील PO CO याच्यात जे प्रश्न राहतात, जे उच्च स्तरीवरती जातात, जे जिल्हा लेवलवर जातात, त्या संदर्भात सुद्धा पाठपुरावा करून आमदार साहेबांचे पत्र घेऊन स्वतः आम्ही गौरवसोबत घेऊन सोबत घेऊन त्या ठिकाणी जिल्ह्याचे सुद्धा प्रश्न जे नागरिकांचे असतील या मतदारसंघातले ते सुद्धा सोडवण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत. तसेच ग्रामीण भागामध्ये जे छोटे छोटे प्रश्न असतील, रेशन कार्ड असतील, विधवा महिलांचे असतील, युवकांचे असतील, बरेच आता आमच्या लाडक्या बहिणीचे सुद्धा आज आम्ही प्रशासकीय समितीवर आहोत. तिथे प्रशासकीय समितीचे सदस्य आहेत लाडक्या बहिणीचा. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे सुद्धा कुठले प्रश्न असतील या तालुक्यामध्ये हे सर्व प्रश्न या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही सोडणार आहोत. या कार्यालयामध्ये शहर प्रमुखांचं कॅबिनेट आहे, तालुका प्रमुखांचं आहे. इथं सर्व पदाधिकारी एक कमीत कमी 4-4, 5-5 तास पदाधिकारी इथं बसणार आहेत. या तालुक्याचे मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी वेगवेगळ्या केलेल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये शिवसेनेच्या कार्यालयातून एकही माणूस त्याचा प्रश्न सुटणार नाही, असा जाणार नाही, असं या ठिकाणी आश्वासन आम्हाला खरंतर आपल्या प्रसार माध्यमातून द्यायचं आहे. कुठलाही प्रश्न असो निश्चितपणे आम्ही शिवसेनेच्या कार्यालयात या आणि माननीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी शिवसेना काम करते त्याच विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला काम करायचं आहे. आणि या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण देखील पुढच्या काळामध्ये आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.